नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्यामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे. कोणती पाहूयात. घरच्यांनी मनाविरुद्ध लग्न ठरवलं म्हणून एका तरुणीनं तिच्या होणाऱ्या पतीची लोहगडावरून ढकलून हत्या केली. केतन अगरवाल असं मृत तरुणाचं नाव आहे, तर सिया गोयल असं आरोपी तरुणीचं नाव आहे. दोघांची कुटुंब पुण्यातील अतिशय धनाढ्य आणि प्रतिष्ठित आहेत. केतन आणि सियाचं येत्या नोव्हेंबरमध्ये लग्न ठरलं होतं. जयपूरला हॉल बुक झाला होता. तिथं जाण्यासाठी खाजगी विमानं देखील बुक झाली होती. दोन्ही परिवारांमध्ये आनंदाचं वातावरण होतं, पण सियाचं वास्तव्य काही वेगळंच होतं. चेतन चौधरी नावाच्या मुलावर तिचं प्रेम होतं, पण हे घरी सांगण्याची हिंमत तिच्यात नव्हती आणि हे वास्तव समोर आलं म्हणून तिनं निष्पाप केतनचा काटा काढण्याचं ठरवलं. 18 जून रोजी सिया केतनला लोहगडावर घेऊन गेली. पुढच्या काही दिवसात माझा वाढदिवस आहे, त्यासाठी मला तुझ्यासोबत लोहगडावर फोटो काढायचे आहेत असा बहाणा तिनं केला. गडावर पोहोचल्यावर मागून अचानक चेतन आला आणि त्यानं केतनला ढकलून दिलं. केतन 400 फूट दरीमध्ये पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ठरल्याप्रमाणे सिया आणि केतननं आरडाओरडा सुरू केला. सेल्फी काढताना केतनचा पाय घसरला आणि तो दरीत पडला असा बनाव रचला. पण 3च दिवसात त्यांचं बिंग फुटलं आणि पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. मेन जिम्मेदार तो इस पर पूजा मित्तल बहुत ज्यादा इन्वॉल्व है। पूजा गोयल ने, मैं जिस दिन हुआ था, पूजा गोयल का मेरे पास कॉल आया था कि आप आपके बेटे को क्यों भेजते हो। मैंने नहीं भेजा है, सिया ने लेके गई है मेरे बेटे को वहां पर खींच के, मैंने नहीं भेजा है। सिया का हाथ है इसमें पूरा। मेरे तड़बड़ है, मेरे बुढ़ापे का सहारा चला गया। मैं विनती करता हूँ माननीय जज साहब से भी और मुख्यमंत्री जी से भी, ये जल्दी से जल्दी इसके निर्णय हो के इन दोनों को तो कम से कम मौत की सजा हो। बाकी के लोगों को आपके हिसाब से जो बैठती हो ठीक है, लेकिन इन दोनों को, लड़के को लड़की को मौत की सजा हो। तर सिया आणि चेतननं जवळपास अभेद्य असा कट रचला होता, पण काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांच्या तपास क्षमतेला त्यांनी कमी लेखलं. पाहूया पोलिसांनी हा गुन्हा कसा शोधून काढला. केतनचा पाय घसरला असा बनाव सियानं रचला. लोहगडावर त्याला घेऊन गेली होती आणि त्या ठिकाणी त्याने हा बनाव तिनं रचला. मात्र यानंतर 2 घटना घडल्या ज्यामुळे तिचं बिंग फुटलं. केतन व्यवस्थित गड चढत होता. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना हे सांगितलं होतं, त्यामुळे पोलिसांना या सर्व प्रकरणामध्ये संशय आला. केतन स्वतः गिर्यारोहक होता असं नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं. त्यामुळे जर तो स्वतः गिर्यारोहक असेल तर तो पाय घसरून कसा पडू शकतो असाही संशय पोलिसांना आला. सेल्फीसाठी जीव धोक्यात घालण्याचा वेडेपणा केतन करूच शकत नाही असं कुटुंबीय म्हणाले होते. त्याचा स्वभाव पाहता तो हे असं कृत्य करणार नाही असं कुटुंबियांचं म्हणणं होतं. केतनचा स्वभाव शांत आणि विचारी होता. तो घसरून पडेल असं वाटत नाही असं अनेक जण सुद्धा म्हणाले होते. कुटुंबीयच नाही तर आसपासचे लोकसुद्धा हेच बोलत होते. हे सगळं ऐकल्यावर पोलिसांचा मात्र संशय हा अधिकच बळावला. सियाचा जबाब नोंदवताना तिच्या उत्तरांमध्ये तफावत पोलिसांना आढळली आणि पोलिसांना यामध्ये संशय हा आणखी वाढला. सियाच्या फोनचे सगळे रेकॉर्ड पोलिसांनी मागवले आणि त्यानंतर या प्रकरणाची एक धागा हा पोलिसांना मिळत गेला, सापडत गेला. सिया आणि चेतन चौधरी सतत संपर्कात असल्याचं कॉल रेकॉर्डमधून उघड झालं. चेतन आणि सिया प्रेमात आहेत असं तपासामध्ये समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी सर्व सूत्र फिरवली, तपासाची सूत्र फिरवली. त्यानंतर सिया आणि चेतनला तत्काळ अटक केली गेली. तर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे ती पाहूयात. दाखिल करने के बाद फिर जो आगे तपास किया गया, उस तपास में कुछ बातें हमारे सामने आई जो
इनके रिश्तेदार हैं या उनके फ्रेंड सर्कल से कुछ बातें समझी, जिससे हमें संशय निर्माण हुआ कि ये इस तरह की घटना अचानक से होना बहुत ज़्यादा प्रोबेबल नहीं है। खासकर वो लड़का जो है वो ट्रैकिंग करता था, काफ़ी ट्रैकिंग की थी उसने, तो उस हिसाब से फिर आगे और संशय, फिर फैमिली ने इस पे डाउट लिया। फैमिली की तरफ से हमारे तरफ एक तकरार की गई कि इसमें कुछ तो संशयपद जो है दिख रहा है, और फिर हमने अपने जो गोपनीय सूत्र हैं और उसके बिना कुछ साक्षीदार और जो तांत्रिक पुरावे हैं उसमें तपास करने के बाद सामने आया कि ये जो लड़की है सिया गोयल, इसका एक फ्रेंड जो चेतन चौधरी नाम का है, जो इस यहाँ पे ये लड़की, इसकी फैमिली का काम है मार्केट यार्ड में, उनकी भी दुकान उधर ही है, तो इनकी आपस में कुछ 1 साल के आसपास से पहचान थी। तो इन दोनों ने ये प्लान किया और प्लान करने के बाद इस घटना को अंजाम दिया। लोहगढ़ किले पे इन्होंने वो केतन अग्रवाल को धक्का दिया और वो नीचे गिरा और उसकी मृत्यु हो गई। और इस केस में जो लोनावाड़ा ग्रामीण पुलिस स्टेशन है उसमें 168 2026 कलम 103 BNS और 61(2)19 के अंतर्गत मर्डर का गुना हमने दाखिल किया है और इन दोनों को ताबे में लिया है और अधिक पूछताछ में इन्होंने कबूली भी दी है और अधिक तपास अभी चालू है। मात्र आरोपी सिया गोयलच्या हिमतीची दाद दिली पाहिजे। होणाऱ्या पतीचा कट रचत असताना त्याच्यासमोर ती प्रेमाचं नाटक करत होती। हा व्हिडिओ पहा, तुमच्या लक्षात येईल। लग्नाच्या आधी आठवणी निर्माण करण्यासाठी दोघं कुठे कुठे जात आहेत, आपली होणारी पत्नी खरंच खुश आहे असं निष्पाप केतनला वाटतंय। अबोल स्वभावाचा असून देखील सियाची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करतोय। सियानं आधी देखील एकदा केतनची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता। 14 जूनचा तो दिवस होता। सिया केतनला लोहगडावरच घेऊन गेली होती। तुझ्या पायाखाली साप आहे असं सांगत तिनं केतनला ढकललं होतं, पण केतनच्या सुदैवानं त्याचा पाय घसरला नाही। तरीही सियाला पश्चाताप झाला नाही। केतनला पुन्हा लोहगडावर आणून त्याची हत्या करायचं तिने ठरवलं। यंदा मात्र प्रियकर चेतन चौधरीला देखील तिथं बोलावलं। केतनचं लक्ष नसताना चेतननं त्याला धक्का दिला आणि काही मिनिटात केतनचा वेदनादायी मृत्यू झाला। नियती कधी कधी क्रूर असते, हेच खरं। काय चूक होती केतनची? सियासोबत लग्नाला होकार दिला ही चूक होती की कुठलाही संशय न घेता सियाच्या सांगण्यावरून वारंवार लोहगडावर जाणं ही चूक होती? प्रियकर असणं गुन्हा नाही, आई वडील सांगतील त्या मुलाशी लग्न करण्याला विरोध करणं हा देखील गुन्हा नाहीये, उलट तो अधिकारच आहे। पण त्याची हिंमत न झाल्यानं एका निष्पाप मुलाचा जीव घ्यायचा, आपल्या सुखासाठी संपूर्ण कुटुंबाला कायमच्या दुःखात लोटायचं, ही नेमकी कुठली मानसिकता आहे? हे कुठलं प्रेम आहे? समाजानं या प्रश्नांवर गहन विचार करण्याची मात्र गरज आहे। तर विख्यात मानसोपचार तज्ञ डॉक्टर शैलेश उमाटे यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत मानसिकतेचं नेमकं कसं विश्लेषण केलंय ते पाहूयात। सध्या काही मुलींनी मंगेताचं खून केलाय किंवा खुनाचा कट रचलाय अशा बऱ्याच घटना समोर येत आहेत। पास्टमध्ये अशा बऱ्याच घटना समोर आलेल्या आहेत। ही परिस्थिती जरी गंभीर असली तरी याला इंटिमेट पार्टनर व्हायलन्स असे म्हणतात आणि याची बरीच वेगवेगळी कारणं आहेत। मेनली सर्वप्रथम म्हणजे अब्युझिव्ह रिलेशनशिप, म्हणजे ज्या रिलेशनशिपमध्ये काहीतरी पॉवर स्ट्रगल असतं, म्हणजे एक पार्टनर कंट्रोलिंग असतो किंवा जिलस असतो किंवा नेहमी तो फिजिकली किंवा सायकोलॉजिकली सेक्शुअली अब्यूज करत असतो, अशी काही कारणं असू शकतात। त्याच्यामुळे ती महिला वैतागून पुरुषाचा खून करू शकते असं दिसते। पण हल्ली वेगवेगळी रिझन ह्याच्यात असं दिसू शकतात आपल्याला। बऱ्याच वेळेस उलट जेव्हा असतं, पुरुष जेव्हा खून करतो तेव्हा कदाचित सबस्टन्स अब्यूज म्हणजे नशेचा भाग असतो किंवा ऑनर किलिंग अशा प्रकारचा असतो। पण आता जे आपल्याला बरेच असे एक्झाम्पल दिसतात की लग्न जमलंय किंवा लग्न झालंय आणि मग त्या हनीमूनला गेले, मग त्या स्त्रीनी आपल्या प्रियकरासोबत त्या मुलाचा खून केला, अशा प्रकारचे काही वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला असे दिसतात। त्याला काही ठिकाणी असं क्राईम ऑफ पॅशन असं म्हणतात। मग त्या क्राईम ऑफ पॅशन मध्ये कधी कधी प्री मरायटल, एक्स्ट्रा मरायटल असे जे अफेअर्स असतात, त्या अफेअर मधून अशा गोष्टी होण्याच्या शक्यता जास्त असतात। पण विशेषतः
याच्यामध्ये आता जर आपण बघितलं आणि त्याचं अनालिसिस केलं, इनफॅक्ट या अनालिसिससाठी ऑस्ट्रेलियामध्ये एक मोठी स्टडी झाली होती आणि त्याच्यातून आपल्याला असं दिसतं की मानसिकता जी आहे की काही ना काहीतरी गेन असेल, म्हणजे त्या गेनमध्ये विशेषतः असतं पैसे असतील, प्रॉपर्टी असतील किंवा काही क्लेमच्या मनी असतील, म्हणजे पैसे असतील, जसं की इन्शुरन्स क्लेम वगैरे असेल, तसं काही गेन असेल तर ती हत्या होऊ शकते.